महत्त्वाच्या 7च्या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आहे। तत्पूर्वी आजच्या सोन्या चांदीचे भाव जाणून घेऊया। आज 24 कॅरेट सोन्याचा दर आहे 1,46,235 रुपये इतका, तर चांदीचा भाव आहे 2,23,000 प्रति किलोच्या आसपास। आता वेळ न दवडता पाहूया आजच्या दिवसभरातील सर्वात महत्त्वाच्या आणि चर्चेतील बातम्या। गोडदेव मध्ये बांधकाम स्थळी पुन्हा अपघात। भाईंदर गोडदेव येथील पाण्याच्या टाकीच्या बांधकामस्थळी लोखंडी रॉड खाली पडून दुचाकीस्वार जखमी झाला। याच ठिकाणी यापूर्वीही 2 अपघात झाल्याने सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। नगरसेवक रमेश म्हात्रे यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी विष्णुनगर पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले। त्यानंतर पोलिसांनी त्यांना कल्याण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली। डॉक्टर नर्स मारहाण प्रकरणातील 5व्या आरोपीला अटक। डॉक्टर आणि नर्स मारहाण प्रकरणातील 5वी आरोपी साधना कारंडे हिला विष्णुनगर पोलिसांनी अटक केली। तिला कल्याण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 1 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। माणगावात भात शेती तिहेरी संकटात। अतिवृष्टी, पावसाचा खंड आणि पक्ष्यांच्या उपद्रवामुळे माणगाव तालुक्यातील भात शेतीचे मोठे नुकसान होत असून मदतीची मागणी प्रशासनाकडे केली जात आहे। रामदास कदमांच्या टीकेला सुनील तटकरे यांचे जोरदार प्रत्युत्तर। रामदास कदम यांनी केलेल्या वैयक्तिक टीकेनंतर खासदार सुनील तटकरे यांनी तीव्र शब्दात प्रत्युत्तर दिले। दिवंगत वडिलांचा एकेरी उल्लेख केल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त करत कदम यांच्या वक्तव्याचा निषेध केला। कल्याणमध्ये गोणीत मृतदेह आढळल्याने खळबळ। कल्याण पूर्वेतील अडवले ठोकळी येथील नीलकंठ सोसायटीत गोणीत एका व्यक्तीचा मृतदेह आढळला। दुर्गंधी पसरल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला। मानपाडा पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरू ठेवला आहे। रमेश कदम यांचे आंदोलन स्थगित। प्रशासनाने मागण्या मान्य करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर पोलीस मित्र संघटनेचे राज्य उपाध्यक्ष रमेश कदम यांनी 22 दिवसांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित केले। मुलं चोरण्याच्या संशयावरून नालासोपाऱ्यात व्यक्तीला मारहाण। नालासोपारा पूर्वेतील नगीनदासपाडा परिसरात मुलं चोरण्याच्या संशयावरून एका व्यक्तीला जमावाने मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय। घटनेबाबत पोलिसांकडून अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही। जलजीवन योजनेतील गैरकारभारावर विखे पाटलांचा संताप। संगमनेरमधील आढावा बैठकीत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जलजीवन योजनेतील अनियमितता, खतांचा काळा बाजार आणि पीक विम्यातील निष्काळजीपणावर नाराजी व्यक्त केली। कामांची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले। खेडमध्ये ठाकरे गटाला धक्का। शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत। खेड तालुक्यात उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटातील अनेक पदाधिकारी व शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला। आंबये, भडगाव आणि खोंडे गावातील या पक्षप्रवेशामुळे तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। सोनम वांगचुक कारवाई विरोधात अहिल्यानगरात आंदोलन। सोनम वांगचुक यांच्यावरील कारवाईच्या निषेधार्थ आणि केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी अहिल्यानगरात संयम विद्यार्थी संघटनेतर्फे आंदोलन करण्यात आले। आंदोलनात विद्यार्थी, शिक्षक आणि नागरिक सहभागी झाले होते। सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला सिंधुदुर्गात पाठिंबा। सोनम वांगचुक यांच्या दिल्लीतील आंदोलनाच्या समर्थनार्थ ठाकरे सेना, काँग्रेस, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसने कुडाळ तहसील कार्यालयासमोर निषेध आंदोलन केले। यावेळी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली। अहिल्यानगरात 36 लाखांचा एमडी साठा जप्त, तिघे ताब्यात। तोफखाना पोलिसांनी कारवाई करत 155 ग्रॅम एमडी पावडरसह 3 आरोपींना ताब्यात घेतले। या कारवाईत 36 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। कल्याणमध्ये फ्लॅटच्या बाथरूम मध्ये गोणीत मृतदेह, महिलेचा शोध सुरू। कल्याणच्या निळकंठ सोसायटीतील फ्लॅटमध्ये गोणीत बांधलेला मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली। घर मालकाच्या माहितीनंतर मानपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला असून आरोपी महिलेच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहे। सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ कर्जतमध्ये विद्यार्थी पालकांचे आंदोलन। नीट पेपर फुटी प्रकरणाच्या निषेधार्थ आणि सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी कर्जतमध्ये विद्यार्थी पालकांनी मोर्चा काढला। यावेळी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची आणि पेपर फुटीची निपक्ष चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे। सोनम वांगचुक आंदोलनाच्या समर्थनार्थ संभाजीनगरात विद्यार्थ्यांचे आंदोलन। दिल्लीतील सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ छत्रपती संभाजीनगरात विद्यार्थ्यांनी आंदोलन केले। दिल्लीतील आंदोलकांचा मोर्चा पोलिसांनी रोखल्याच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। सोनम वांगचुक आंदोलनाच्या समर्थनार्थ कोल्हापुरात विद्यार्थ्यांचा मूक मोर्चा।
नीट पेपर फुटी प्रकरणाच्या निषेधार्थ आणि सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठात विद्यार्थ्यांनी भर पावसात मूक मोर्चा काढला. केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची यावेळी मागणी करण्यात आली. सईद खान यांचे राहुल पाटलांना आव्हान. परभणीत राजकीय संघर्ष पेटण्याची शक्यता. जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीतील विजयानंतर आमदार सईद खान यांनी आमदार राहुल पाटील यांच्यावर टीका करत आगामी निवडणुकीत पराभव करण्याचे आव्हान दिले. त्यांच्या वक्तव्यामुळे परभणीतील राजकीय वातावरण तापले आहे. नीट टीईटी पेपरफुटी विरोधात वर्ध्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे आंदोलन. वर्ध्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या शरद पवार गटाने सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत नीट आणि टीईटी पेपरफुटी विरोधात धरणे आंदोलन केले. यावेळी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. शेताच्या बांधाच्या वादातून शेतकऱ्याचा मृत्यू. धुळे तालुक्यातील बुरझड येथे शेताच्या बांधाच्या वादातून 50 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाला. संतप्त नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात ठिय्या दिल्यानंतर संशयितांवर सदोष मनुष्यवधानाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तर अशाच झटपट बातम्यांचा वेगवान आढावा घेण्यासाठी नवराष्ट्राला फॉलो करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या नवीन बुलेटिनसह. तुर्तास धन्यवाद.